निशिकांत दुबेंसारख्या लकडबग्ग्यांकडून आग लावण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरेंची टीका तर भाजप लोकांची घरं फोडूनच राजकारण करत असल्याचाही आरोप। महाराष्ट्र आमची भाकर खातोय, भाजपच्या निशिकांत दुबेंनी तोडले अकलेचे तारे। महाराष्ट्राची बिहार, झारखंड आणि ओडिसाशी तुलना करून डिवचलं। निशिकांत दुबेंच्या वक्तव्यावर फडणवीस निशब्द का? सुषमा अंधारेंची विचारणा तर बांबू दाखवून वसंत मोरेंचं दुबेंना आव्हान। मनसे नेत्यांच्या प्रतिक्रियेकडेही लक्ष। भाजप खासदार निशिकांत दुबेंच्या आव्हानावर राज ठाकरे अजूनही गप्प का? सवाल उपस्थित तर हिंदी सक्तीविरोधात आक्रमक झालेल्या मनसेची दुबेंच्या आव्हानावर भूमिका काय? पहलगामचे अतिरेकी भाजपमध्ये गेले की काय? उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल। मराठीसाठी आंदोलन करणाऱ्यांची पहलगामच्या अतिरेक्यांशी तुलना करणाऱ्या शेलारांना ठाकरेंचं प्रत्युत्तर। युती संदर्भात कोणीही बोलू नये, बोलण्यापूर्वी आपल्याला विचारावं। राज ठाकरेंचे मनसे पदाधिकाऱ्यांना आदेश। सूचनेमुळे मनसे पदाधिकारी संभ्रमात। छत्रपती शिवाजी महाराज आणि शंभूराजेंबाबत वादग्रस्त विधान करणाऱ्या संजय गायकवाडांचा अखेर माफीनामा। चौफेर टीकेनंतर दिलगिरी। मुख्यमंत्री फडणवीसांनी वर्षा निवासस्थानी बोलावली भाजपच्या मंत्र्यांची बैठक। अधिवेशनातील कामकाज, मंत्र्यांची कामगिरी आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांबाबत करणार मार्गदर्शन। अजितदादांनी गावकीकडे बघताना जरा भावकीकडेही पाहावं। निधीवरून रोहित पवारांचा टोला। शेवटी अपने तो अपने होते हे म्हणत दादांना डिवचलं। देशात गरिबांची संख्या हळूहळू वाढते आणि पैसा काही मोजक्या लोकांच्या हातात। केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडून गरीब आणि श्रीमंतांमधल्या वाढत्या दरीबद्दल चिंता व्यक्त। नाशिकच्या गंगापूर धरणातून गोदावरीत विसर्ग। गोदा काठावरील मंदिरं पाण्याखाली तर मुंबई, पालघर, सिंधुदुर्गातील धरणातील पाणी साठ्यात वाढ। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।